नमस्कार मित्रांनो, रंग माझा वेगळा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सौंदर्या ही कार्तिकीला घेऊन स्कूलमध्ये येते. तेव्हा दीपिका कार्तिकी एकमेकांना भेटतात. त्यावर दीपिका कार्तिकीला विचारते की तिच्या ग्रँडमासोबत राहायला तुला कसे वाटले. तेव्हा सौंदर्याबरोबर राहणे कार्तिकीला खूप छान वाटत असल्याचे कार्तिकी दीपिकाला सांगते. तर सौंदर्या ही कार्तिकीकडे राहायला आल्यामुळे दीपिका ही तिला खूप मिस करत असल्याचे कार्तिकीला बोलते. तेव्हा सौंदर्यासुद्धा दीपिकाला मिस करत असल्याचे सांगून ती लवकरच घरी येणार असल्याचे दीपिकाला सांगते. ते ऐकून दीपिका खूप खुश होते आणि काही दिवस आता तिची ग्रँडमा ही कार्तिकीची ग्रँडमा झाली असल्याचे कार्तिकीला सांगते. ते ऐकून कार्तिकीसुद्धा खूप आनंदी होते. सौंदर्या ही आजी बनून तिच्याकडे आल्याच्या मोबदल्यात मी तुला काय देऊ असे कार्तिकी दीपिकाला विचारते. तेव्हा दीपिकाला देण्यासारखे कार्तिकीकडे काहीच नसल्याचे कार्तिकी दीपिकाला सांगते. त्यावर दीपिका कार्तिकीला म्हणते, काही कसे नाही आहे ना, आणि ती म्हणजे तुझी आई, जी तुझ्याकडे आहे आणि ती माझ्याकडे नाही आहे. तेव्हा तू देशील का मला तुझी आई असे दीपिका कार्तिकीला विचारते. तेव्हा कार्तिकी दीपिकाला सांगते, अगं दीपिका, जशी तुझी आजी ती माझी आजी, तसेच माझी आई ती तुझी आई. ते ऐकून दीपिकाला खूप आनंद होतो. तर त्या दोघींचे ते बोलणे ऐकून सौंदर्याच्या डोळ्यात पाणी येते आणि दीपिका व कार्तिकी दोघीही एकमेकांना मिठी मारतात. दुसरीकडे साक्षी ही दीपाकडे येते आणि ती सुरू करत असलेल्या बिझनेसच्या उद्घाटन करण्यासाठी ओपनिंगची तयारी करायला दीपाला बोलते. कारण उद्घाटन केले तर त्यामुळे पब्लिसिटी होऊन बिझनेस हा मोठा होण्यासाठी मदत होईल असे साक्षी दीपाला समजावते. तेव्हा ते ऐकून दीपा ही कंपनीच्या उद्घाटनासाठी तयार होते. तर कार्तिकीला डॉक्टर बनवण्यासाठी आणि दीपाला मोठे करून दीपाचे सगळे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सौंदर्याला दीपासाठी काहीतरी करावे लागणार असल्याचे सौंदर्या त्यावेळेस विचार करते. तेव्हा दीपा सुरू करत असलेल्या बिझनेसला सौंदर्याकडून काहीतरी मदत व्हायलाच पाहिजे असा सौंदर्या त्यावेळेस विचार करते. त्यानंतर दुसरीकडे आयशा ही कार्तिकच्या हॉस्पिटलमध्ये येऊन कार्तिकची भेट घेते. तेव्हा कार्तिक आयशाला सांगतो की त्याची मम्मा ही दीपिकाला एकटे सोडून ही सौंदर्याकडे राहायला गेली आहे आणि त्याबद्दल त्याला खूप गिल्टी वाटत असल्याचे कार्तिक आयशाला सांगतो. तेव्हा त्यांच्या घरी येण्यासाठी दीपाच ते सगळे करत असल्याचे आयशा कार्तिकला सांगते आणि ते सौंदर्यामुळे शक्य होणार असल्याचे दीपाला दिसत असल्यामुळे दीपा सौंदर्याची मदत घेत असल्याचे आयशा कार्तिकला बोलते. ते ऐकून कार्तिकला काय करावे हे समजत नसल्याचे कार्तिक आयशाला बोलतो. तिकडे सौंदर्या तर कार्तिकचे ऐकून ती जे वागत आहे ते बदलणार नसल्याचे कार्तिक आयशाला सांगतो. तेव्हा कार्तिकचे ते म्हणणे एकदम बरोबर असल्याचे आयशा कार्तिकला बोलते आणि त्यासाठी आयशा ही कार्तिकला परदेशात जाण्याचा मार्ग सुचवते. तेव्हा एवढे मोठे हॉस्पिटल सोडून परदेशात कसे जायचे असे कार्तिक आयशाला विचारतो. तर त्याच्यापुढे दुसरा कोणताच मार्ग नसल्याचे आयशा कार्तिकला समजावते आणि त्यासाठी आयशा ही कार्तिकला सगळ्या बाजूने समजावून परदेशात जाण्यासाठी कार्तिकच्या मनाची तयारी करते आणि कार्तिकला तिच्या बोलण्याचा विचार करायला सांगून आयशा तेथून निघून जाते. दुसरीकडे आदित्य हा ज्यूस घेऊन श्वेताकडे येतो आणि तिच्या तब्येतीची विचारपूस करतो. तेव्हा श्वेता ही काहीही न बोलता गप्प असते. तर आदित्य हा श्वेतावर तो जो चिडला होता त्याची माफी मागतो आणि प्रेग्नन्सीमुळे श्वेताला आणि तिच्या बाळाची काळजी घेण्यासाठी तो आता त्याचा सगळा वेळ श्वेताबरोबर घालवणार असल्याचे श्वेताला सांगतो. तर श्वेताला त्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी सांगून ती दोघे त्यांच्या बाळाचे खूप सुंदर आईवडील होणार असल्याचे श्वेताला समजावतो. त्यानंतर श्वेता तिच्या कपाटातून बाळाचे पोस्टर घेते आणि ते आदित्यला दाखवून त्याच्या रूममध्ये लावायला बोलते. दुसरीकडे साक्षी आणि दीपा कंपनीच्या ओपनिंगची सर्व तयारी करतात. तेवढ्यात दीपाला एका कंपनीचा फोन येतो आणि दीपा सुरू करत असलेल्या डाएट फूडच्या प्रोजेक्टमुळे ती कंपनी दीपाला 10 लाखांची ऑर्डर देत असल्याचे सांगते. तेव्हा दीपा ती ऑर्डर स्वीकारून त्यांना पूर्ण करून देण्याचे आश्वासन देते आणि फोन ठेवते. तेव्हा एवढी मोठी ऑर्डर मिळाल्यामुळे दीपा ही खूप आनंदी होऊन तिला 10 लाखाची ऑर्डर मिळाल्याचे सौंदर्याला बोलते. त्यावर आता अशाच मोठ्या ऑर्डर भेटून दीपा एक यशस्वी बिझनेसवुमन होणार असल्याचे साक्षी दीपाला सांगते. तेव्हा इतकी मोठी ऑर्डर मिळाली, यामध्ये आईचा म्हणजे सौंदर्याचा काही हात नसेल ना असे दीपा साक्षीला विचारते. तेव्हा साक्षी म्हणते, तशी काही नाही ग दीपा. आणि त्यांचे हे बोलणे चालू असताना सौंदर्या दीपाकडे येते आणि दीपाला म्हणते की अगं दीपा,
कुणाच्या मदतीने किंवा सांगण्याने नशीब बदलत नाही, तर नशीब बदलते ते स्वतःच्या कष्टाने आणि मेहनतीने. तर त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सौंदर्या इनामदार, आणि ती तिच्यासमोर यशस्वी होऊन उभी असल्याचे सौंदर्या दीपाला सांगते. तेव्हा दीपाला सौंदर्याचे म्हणणे पटते. तर तिकडे कार्तिक हा पाठीमागच्या सर्व गोष्टींचा विचार करत असतो आणि दीपिकाही त्याच्यासोबत परदेशात यायला तयार होईल का असा कार्तिक विचार करतो. आणि त्यासाठी एकदा दीपिकाला विचारून बघावे असा विचार करून कार्तिक हा दीपिकाकडे येतो. हा भाग इथेच संपतो. तर मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि रंग माझा वेगळा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.